रोज बहाणे नवे धुन मी थकते तुझ्या मना येऊनही चुकते तर जे महाराष्ट्र पब्लिक असं ट्रेंडिंग व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन लागन, जे की तुम्हाला प्ले स्टोअर भेटून जाईल. प्ले स्टोअरवर नाही भेटली तर मला DM करा, मी तुम्हाला लिंक सेंड करतो अलाइट मोशनची. अलाइट मोशन ॲप ओपन केली की असा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट अलाइट मोशनमध्ये इनपुट कसे करायचे ते सांगतो तुम्हाला. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्टची लिंक आहे. बिटमार्क प्रोजेक्टच्या लिंकवर क्लिक केला की अलाइट मोशन ॲप ओपन होईल आणि तिथे डायरेक्ट तुमचा बिटमार्क प्रोजेक्ट इनपुट होऊन जाईल. शेक इफेक्टला पण सेम तसंच करायचं. तसं झालं की बिटमार्क प्रोजेक्ट ओपन झालं की असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. असा इंटरफेस ओपन झाला की खाली 2 फोटो ॲड केलेले आहे, ते तुमचे 2 फोटो ॲड करून घ्यायचे. एकदम सोप्या पद्धतीने सगळं त्याला शेक इफेक्ट ॲड केलेला आहे. फक्त तुमचे 2 फोटो ॲड करून घ्यायचे. फोटोवर क्लिक केला की खाली कलर्स आणि फिल्टरचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्या ऑप्शनवर क्लिक केलं की खाली तुमचे नंबर येऊन जाईल. असे नंबर येईल. असे नंबर आले की त्या नंबरवर क्लिक करायचं. त्या नंबरवर क्लिक केलं की तुमची गॅलरी ओपन होईल. अशा पद्धतीने तिथून तुमचा एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. फोटो सिलेक्ट केला की वरती प्लसचा आयकन आहे, त्या आयकनवर दाबायचं. त्या आयकनवर दाबलं की फोटो ऑटोमॅटिक लागून जाईल तुमच्यावाल्या बिटमार्क प्रोजेक्टला. बिटमार्क प्रोजेक्टला फोटो लागला की सेम दुसऱ्या फोटोला पण असंच करायचं. असं दुसऱ्या फोटोवर क्लिक केलं की तिथं खाली कलर आणि फिटचा ऑप्शन राहील कोपऱ्यात. त्या ऑप्शनवर क्लिक केलं की खाली नंबर राहील. तिथून डायरेक्ट तुमची गॅलरी ओपन होईल आणि तिथून तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे. समजलं नसेल तर पुन्हा पहा व्हिडिओ आणि एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. असे 2 फोटो ॲड केले की समोर आपण चालू करून बघायचं बरोबर लागलेले आहे की नाही. आणि शेवटी तुम्हाला असे 4 ते 5 फोटो ॲड करायचे आहेत. आणि फोटो ॲड करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. फोटो ॲड करण्यासाठी खाली फक्त ते प्लसचं आयकन दिसतंय ना, त्या प्लसच्या आयकनवर क्लिक करायचं. त्या प्लसच्या आयकनवर क्लिक केलं की मीडियाचा ऑप्शन आहे 2 नंबरला वरती. त्या मीडियाच्या ऑप्शनवर गेलं की तुमची गॅलरी ओपन होईल. तिथून तुमचा एखादा फोटो ॲड करून घ्यायचा. अशा पद्धतीने फोटो ॲड झाला की सेम अशा पद्धतीने 4-5 फोटो ॲड करून घ्यायचे तुमचेवाले. त्याला शेक इफेक्ट राहील. आपली डिस्क्रिप्शनमध्ये शेक इफेक्टची लिंक आहे, तर तुम्ही ती लिंक ओपन करून घ्यायची. बॅक आलं की येते का शेक इफेक्ट आहे 2 नंबरला, त्या असा शेक इफेक्ट राहील. त्या फोटोवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक केलं की खाली सगळ्यात कोपऱ्यात इफेक्ट म्हणून नाव आहे, त्या इफेक्टवर क्लिक करायचं. त्या इफेक्टवर क्लिक केलं की खाली 3 डॉट आहे, त्या 3 डॉटवर करून कॉपी फ्री इफेक्ट त्या नावावर क्लिक करायचं. म्हणजे तुमची कॉपी होऊन जाईल इफेक्ट सगळेचे सगळे. इफेक्ट कॉपी झाले की बॅक येऊन आपली बिटमार्क प्रोजेक्ट फाईल ओपन करून घ्यायची. फाईल ओपन केली की त्या फोटोवर जायचं. फोटोवर क्लिक केलं की अशा खाली इफेक्ट आहे, त्या इफेक्टवर जाऊन खाली 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट म्हणून द्यायचे. अशा सर्व फोटोला पेस्ट इफेक्ट करून टाकायचे आणि व्हिडिओ बघायचा कसा झालेला आहे. असे सर्व मी करतोय त्या पद्धतीने सर्व फोटोला शेक इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. शेक इफेक्ट पेस्ट झाले की आपला व्हिडिओ एकदम ओकेमध्ये तयार झालेला आहे. तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ येत राहील. तुम्हाला एडिटिंग शिकायला एकदम सोपी पद्धत आहे. आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून झाला की वरती कोपऱ्यात ॲरोचा ऑप्शन आहे, त्या ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक करून आपले क्वालिटीनुसार तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा. आणि प्लीज एक सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक जय हिंद मित्रांनो.